मी आतापर्यंत खूप अशा म्हणजे गुणी मुलगी, संस्कारी मुलगी असे कॅरेक्टर्स केलेत, अशी कामं केली आहेत. म्हणजे प्रत्येक कुठेही माझी शॉर्ट फिल्म असू दे, वेब सिरीज असू दे, सिरियल असू दे किंवा एक फिल्म पण केली आहे, त्यात पण जवळपास असंच कॅरेक्टर आहे जे खूप छान छान वाटेल. सगळ्यांना वाटेल अरे ही आपल्या घरात हवी अशी एक मुलगी, तू चाल पुढे मध्ये पण असं कॅरेक्टर होतं की जे लोकांना वाटत होतं की आपल्या घरात ही अशी सपोर्टिव्ह मुलगी हवी. आणि इथे सरांनी मला चान्स दिला एकदम 360 डिग्री वेगळं काम करण्याचा. त्यामुळे आर्टिस्टला एक अशी गोष्ट मिळते की अरे वा, आपल्याला व्हरायटी करता येते, आपल्याला स्वतःला एक प्रूफ करण्याची संधी मिळते की आपण हेही करू शकतो, हेही करू शकतो. सो माझ्यासाठी ही फुलफिलची फिलिंग होती जेव्हा कॉल आला आणि जेव्हा मला कॅरेक्टर सांगितलं गेलं. सो मी पहिल्यांदा कन्फ्यूज होते की नक्की हे काय आहे, कारण अगदीच इनिशियल कॉलवर सगळ्या गोष्टी नाही समजत. पण जेव्हा स्टेप बाय स्टेप गोष्टी पुढे गेल्या आणि समजत गेलं की ह्या कॅरेक्टरला दोन पैलू आहेत, म्हणजे आपल्याला दोन्ही रोल प्ले करता येत आहेत. आणि एक स्वतःचीच परीक्षा होती की काय करता येईल वैष्णवी, तू किती कशा पद्धतीने हे काम करू शकतेस बघूया. एक स्वतःशी कन्व्हर्सेशन असतं, ते होतं. आणि सरांबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे तुम्ही जे काही आतापर्यंत इंटरव्ह्यू मध्ये ऐकलं, सगळे म्हणजे शशांक सरांपासून सगळे प्रीतम सरांचं हो. कौतुक करतायत. कारण त्यांनी तेवढा आर्टिस्टला तशा प्रकारे ट्रीट केलं आहे सेटवर. आणि त्यांना कम्फर्ट करून कसं त्यांच्याकडून काम काढून घ्यायचं, हे खरंच म्हणजे हे डिरेक्टरकडे असलंच पाहिजे, कारण त्याच्यामुळे काम चांगलं होतं आणि त्यामुळे फिल्म चांगली होते आणि त्यामुळे ती फिल्म टॉपला जाते असं मला वाटतं.